जयंत, अरे सांग तरी नक्की काय सरप्राईज आहे? आरामात अजून फक्त 3-4 पायऱ्याच आहेत. बरं, उघडू डोळे. आता ही फक्त शेवटची पायरी. हळू. इथे येस. इथे. आर यू रेडी? केव्हापासून रेडी आहे मी? सांग आता तरी, उघडू का डोळे? येस. उघड आता. आई, बाबा, आजी. आई, 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 जयंतने सांगितलं ना? अगं हो तर, म्हणून तर तडक निघून आलो बघ आम्ही. जानू तुला काय सांगू, आज मी इतकी आनंदात आहे, इतकी आनंदात आहे. अगं माझी गोडुली इतकी गोड बातमी इतक्या लवकर देणार आहे याचा आम्ही विचारच केला नव्हता. खरंच अगं आमच्या छोट्याशा बाळाला आता बाळ होणार आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. माझा तरी कुठे बसतोय? नाही, मला ना आतून आतून खूप छान वाटतंय. अगं वाटणारच. हे 9 महिने प्रत्येक बाईच्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर महिने असतात बघ. प्रत्येक क्षण खास असतो आणि हा प्रत्येक क्षण तू अगदी आनंदात जगायचा. हो आई, पण खरंच थँक्यू, तू इथे आलीस त्यासाठी. आमचे काय आभार मानतेस? आभार आमच्या जावई बापूंचे मान. अगं ते आले, ते आम्हाला इथे घेऊन आले. थँक्यू जयंत, खरंच या क्षणी मला आईची सगळ्यात जास्त गरज होती. थँक्यू आई. तुम्ही इथे आलात, पण मग आपल्या घरी सगळं ठीक आहे ना? तिकडची नको काळजी करू तू. म्हणजे आता सगळं नाही सांगत बसत तुला, पण इतकंच सांगते की घरात जो दोर बांधला होता ना तो काढला. खरंच आई, आता सगळं छान होणार आहे ना? म्हणजे हो जानवी, आता सगळं छान होणार आहे. आजी, अगं ठमे, आता असं वाकायचं नाही. पुढचे काही दिवस नमस्कार नाही केलास तरी चालेल. मी तुला आशीर्वाद कायम देईन बघ. बोला रवी मुजुमदार. नमस्कार गाडे पाटील साहेब. क्या बात आहे. मला वाटलं तुम्ही माझा कॉल उचलणारच नाही. काय काम होतं तुमचं? संपतराव, कामाशिवाय फोन करायला मी का तुमचा फॅमिली मेंबर आहे का? ऑफकोर्स खूप महत्वाचं काम होतं. बोला. नाही, आपल्या पहिल्या भेटीची आठवण करून द्यायला फोन केला होता. तुम्हाला लक्षात नसेल कदाचित, पण ती भेट खूप मेमोरेबल आहे माझ्यासाठी. त्या दिवशी असाच पावसाळी वातावरण होतं. तो पाऊस पडत होता. तुम्ही तुमच्या गाडीतनं येत होता आणि समोरून एक काळ्या रंगाची गाडी येत होती आणि कुणाला काही कळायच्या आतच व्हेरी सॅड. नक्की काय काम आहे तुमचं? क्या बात है संपतराव, स्ट्रेट टू द पॉइंट. ठीक आहे, मुद्द्याचंच बोलतो. मला आनंदचा ताबा हवा. हो पण बिन काही नाही संपतराव. पॉलिटिशियन आहात हो तुम्ही. पण बिनची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. कसं आहे हे तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये की त्या ऍक्सिडेंटची एकमेव आय विटनेस पोरगी तुमच्या घरात राहते.
चुकून जर का त्या पोरीने तुम्हाला ओळखलं तर या ऍक्सिडेंटचं खापर तुमच्या माथ्यावर फुटायला वेळ लागायचा नाही हो. खरंच की ती मुलगी माझ्याकडे एकटक बघत होती. तिला संशय तर आला नसेल ना? पण तुम्हाला माझा पुळका येण्याचं कारण? संपतराव, खरे राजकारणी शोभलात तुम्ही. तुम्हाला तर माहितीच आहे, हा रवी मुजुमदार कुठलंही काम स्वतःच्या फायद्याशिवाय करतच नाही. पण कसं आहे, सगळे डिटेल्स जर आत्ताच सांगत बसलो तर उशीर होईल नाही का? हो, पण त्या मुलीचा ताबा मी कुठून तुम्हाला देऊ? याबद्दल तुम्ही भावनाशी बोला ना. संपतराव, भावनाशी बोललो असतो, पण इलेक्शनला भावना उभी नाहीये नाही का? नाही ना? राईट. बाकी सुज्ञास सांगणे न लगे. जे मी सांगतोय तसं करा, नाहीतर ऐन इलेक्शन मध्ये पोलीस तुमच्या घरात जेवायला येतील. कळलं? ठेवतो फोन. रवी, अहो हो ऐका ना. काय? नाही मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी आनंदीबद्दल. बोला पटकन. नाही म्हणजे आनंदीच्या बोर्डिंग स्कूलची फीस जर आपण सिद्धू आणि भावनाला देऊन टाकली तर फार बरं होईल. म्हणजे एकदा ती बोर्डिंग स्कूलला गेली ना की मग आपल्या सिद्धूचा संसार मार्गी लागेल, एवढंच माझं म्हणणं होतं. वा वा रेणुका वा. कधी कधी तुमचं डोकं ना एकदम 100 नंबरी चालतं. हे घ्या पैसे आणि सिद्धूला देऊन टाका आणि म्हणा पाठवा ते आनंदीला एकदाच घराबाहेर. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे पैसे मी तुम्हाला दिलेत आणि तुम्ही सिद्धूला देणार हे कोणाला सांगू नका, नाहीतर ताप होईल डोक्याला. आणि खास करून आईला तर बिलकुल बोलू नका, ती अख्खं घर डोक्यावर घेईल. नाही नाही सांगणार मी कोणाला. मी खरं तर तुम्हाला तेच सांगणार होते. मी काळजी घेईन. पण हे खूप जास्त पैसे आहेत. तिच्या स्कूल फीला फक्त 1,15,000ची गरज आहे. एवढ्याची गरज नाही आहे. हे ठेवा थोडे पैसे. हो, असू द्या सगळे पैसे. तिच्या काही वह्या, पुस्तकं, ड्रेस वगैरे याला ते पैसे सगळे पैसे खर्च करा आणि एकदाची ती ब्याद आहे ना घराबाहेर काढा. देवा, हा चमत्कार घडला कसा? पण फार बरं झालं. आता आनंदीचं शिक्षणही होईल आणि माझ्या सिद्धूचा संसारही मार्गी लागेल.